ह्या सगळ्या व्रतवैकल्य करणाऱ्या लोकांना एकच प्रश्न विचारावा की तुम्हाला राम हवाय का रामापासून मिळणारं सुख हवंय? आणि बहुतांश लोक 99% लोकांना राम नकोय, रामापासून मिळणारं सुख हवंय. इथं ही फसगत होते आणि त्यामुळं मग काय होतं, तुम्हा मुलांना हा एक फार मोठा प्रश्न पडतो की अरे हे तर व्यवहार चालू आहे, देवाला वशिला लावणं चालू आहे. जसा इतर ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांना काहीतरी द्यायचं किंवा यांना काहीतरी द्यायचं आणि आपलं काम करून घ्यायचं, तसाच हा प्रकार चाललेला आहे. आणि याबद्दल म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाहीये. ही अतिशय रास्त तुमची तक्रार आहे. पण एक लक्षात घ्या की परमार्थ करणं हा वन वे आहे. इथं अपेक्षा काही नाहीयेत. मला तुझ्याकडून काहीच नकोय, मला केवळ तू हवायस आणि तू ठेवशील त्यामध्ये मी राहायला तयार आहे. ही भावना परमार्थामध्ये नामस्मरणाने तयार होते. काय होतं, नामस्मरण तुमच्या वासनेवरती काम करतं. जे तुम्हाला हवंय 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 वाटतंय त्या सगळ्याला स्वीकारण्याची भूमिका नामस्मरण तयार करते. की अरे आहे ठीक आहे, अंबानींनी जरी एवढे कोट्यावधी मिळाले तरी तो देखील मागं काही ठेवून गेला नाही आणि एखाद्याच्या खिशामध्ये 10 रुपये असताना मेला तरी तो देखील काही ठेवून गेलेला नाही. ही वस्तुस्थिती स्वीकारायची तयारी नामस्मरण करतं. आणि नामस्मरण काय करतं, तुमचं प्रारब्ध तुम्हाला भोगायला तयार करतं.